नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजची बातमी खूप महत्त्वाची आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेबद्दल. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न आहे. तुमच्या खात्यात मार्च महिन्याची पेन्शन जमा झाली का? जर नाही झाली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगाची आहे. मित्रांनो, संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता 11 ते 13 मार्च या 3 दिवसांमध्ये वितरित करण्यात आला होता. या दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये विधवा आणि वृद्ध लाभार्थ्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले, तर दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात 2,500 रुपये जमा झाले. पण इथेच खरी समस्या सुरू होते, कारण अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमा झालाच नाही. काही ठिकाणी तर 19 मार्चपर्यंतही पैसे उशिरा जमा झाले. आणि अजूनही काही अतिशय गरजू लाभार्थी असे आहेत ज्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. मित्रांनो, ही पेन्शन म्हणजे फक्त पैसे नाहीत, ही अनेक वृद्ध, विधवा आणि दिव्यांग व्यक्तींची जीवनरेखा आहे. कोणाच्या औषधासाठी, कोणाच्या अन्नासाठी, कोणाच्या रोजच्या खर्चासाठी ही रक्कम खूप महत्त्वाची असते. आणि जेव्हा ही वेळेवर मिळत नाही तेव्हा त्या लोकांना किती अडचणी येत असतील हे आपण समजू शकतो. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात आहे मार्च महिन्याची पेन्शन जमा झाली नसेल तर घाबरू नका. लगेच हे 3 काम करा. तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात जा, तिथे पेन्शन विभागात चौकशी करा, अधिकाऱ्यांना विचारा आमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत. तिथे तुम्हाला समजेल तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहे का, आधार बँकेशी लिंक आहे का, तुमची KYC पूर्ण आहे का. कर्मचारी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत होऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं, कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यात मार्च महिन्याची पेन्शन जमा झाली का. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह.